नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लक्ष असतं माझंच्या माध्यमातून आपण नेहमी बातम्यांच्या पलीकडे बातम्या नसलेल्या सुद्धा विषयांबद्दल बोलत असतो आणि हेतू हा की दरवेळी बातम्यांच्या रूपामध्ये ज्याबद्दल फारसं डिस्कस केलं जात नाही, अनेकदा मुद्दे मांडले जात नाही, ते मुद्दे सुद्धा तुमच्यापर्यंत यावे, त्याबद्दल काही एक भाष्य करावं, ओपिनियन मांडावं, मत प्रदर्शित करावं, यासाठीच आपला हा डिजिटल ओनली कार्यक्रम, मराठी वृत्त माध्यमातला पहिला आणि एकमेव असा सोलो ओपिनियन बेस्ड प्रोग्राम म्हणजे लक्ष असतं माझं, ज्याचे तुम्ही दर्शक आहात, तुम्ही प्रेक्षक आहात. तुम्ही दरवेळी याच्यावरती कमेंट सुद्धा करत असता, टीका टिप्पणी करत असता, पण तेवढंच प्रेमाने कार्यक्रम सुद्धा पाहत असता. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुमचा आभार. आणि आजचा विषय सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आजचा विषय हा भारतामध्ये एक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया जी गेल्या काही दशकांपासून सुरू आहे, ज्यातला एक फार मोठा टप्पा म्हणजे एक घटना तयार झाली, त्याच्यानंतर आलेलं घटनादत्त आरक्षण आणि त्यानंतर पुढे आलेलं मंडल करारातलं आरक्षण, ओबीसी आरक्षण, आणि यानंतर गेल्या 2 दशकांमध्ये मंडल आरक्षण 90च्या आसपास आलं आणि त्यानंतरच्या या 2-3 दशकांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतातल्या विविध राज्यातल्या अनेक मोठ्या जनजाती समूह समाज हे या आरक्षणाची मागणी करू लागले. गुज्जर, जाट, मीणा, कर्नाटकमधले लिंगायत, महाराष्ट्रातला आपला मराठा समाज, रेड्डी समाज, तिकडे मी जाटचा सुद्धा उल्लेख केला, गुज्जर मीणा यांचा पण केलेला आहे, ही सगळी मंडळी. आणि या सगळ्यांनी वेळोवेळी मागण्या केल्या की आम्ही सुद्धा तितकेच मागास आहोत, जे अन्य मागासवर्गीयांसाठीचे अनेक निकष आम्ही पूर्ण करतो, आमची सुद्धा गरिबी आहे, आमचं सुद्धा मागासपण आहे आणि यासाठी आम्हाला आरक्षण देण्यात यावं. आता मी आरक्षणाच्या सगळ्या डिटेल्समध्ये जात नाही, कारण त्याबद्दलचं भरपूर मटेरियल गुगलवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही वाचू शकता. पण अगदी सोपकरण करून, आणि हे सोपेकरण करत असताना त्यामध्ये अनेक गोष्टी मिस करण्याचा धोका पत्करून सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि माझ्या मते ते मी बऱ्यापैकी ॲक्युरेट सांगतोय. तो विषय असा की भारतातल्या प्रमुख महत्त्वाच्या राज्यांमधल्या अशा प्रमुख जाती समूहांनी मागणी करायला सुरुवात केली की आम्हाला सुद्धा ओबीसी मध्ये समाविष्ट करा. आता अडचण अशी आहे की ओबीसी आणि अन्य प्रकारचं आरक्षण मिळून मुळातच आपण 50चा आकडा दाबून दाबून पूर्ण केलाय. म्हणजे खरं तर 50 ओलांडायची गरज आता फक्त म्हणजे आहे त्या ओबीसींच्या आणि बाकी जाती जमातींचं आरक्षण पकडता तो आकडा मुळात वाढवायची गरज आहे असं म्हटलं जात असताना या बाकीच्या जनजाती म्हणतायत की आम्ही ओबीसी आहोत आणि आम्हाला ओबीसी मध्ये समाविष्ट करा. ते करता येणं शक्य नाही, कारण ओबीसी या आरक्षणावरती असणारी कॅप मर्यादा 50% मर्यादा जी घटनादत्त जरी नसली तरी सुद्धा ती विविध न्यायालयीन खटल्यांच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ठरलेली आहे की आपण 50% मर्यादा ओलांडायची नाही. आता याच्यामध्ये सुद्धा फार डिटेलमध्ये न जाता तमिळनाडूमध्ये ती ओलांडली गेलेली आहे, ती डिस्प्युटेड आहे, मग ती एका विशेष प्रावधानानं संरक्षित करण्यात आलेली आहे राज्य सरकारद्वारे. याही गोष्टी तुम्ही बघू शकता. पण जाणून घेण्यासाठीचा बेसिक मुद्दा काय आहे, भारतामध्ये 50%ची आरक्षण मर्यादा ओलांडता येत नाही. जिथे जिथे ओलांडायचा प्रयत्न झाला ती डिस्प्यूटमध्ये म्हणजेच न्यायिक संघर्षात अडकलेली आहे. ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास यांच्यासाठी सुद्धा आरक्षण देताना 50%ची मर्यादा ओलांडली जाते आणि म्हणूनच तो एक पेच तयार झालेला आहे. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण 50 नावाचा मुद्दा, 50%चा मुद्दा मी जे बोलणार आहे त्याच्या सगळ्यात शेवटी येणार आहे. आता आपण येऊयात ओबीसी प्रकरणाकडे. त्याच्यात 2 भाग बघावे लागतात. अन्य राज्यांमध्ये अनेकांना ओबीसीत समावेश करून घेण्याचा संघर्ष सुरू आहे, पण तो पूर्णत्वास गेलेला नाही. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं की इथे मराठा समाज हा आपल्या ओबीसी समावेशासाठी लढतोय. आज नाही लढत आहे, किमान 3 दशकाचा त्याला इतिहास आहे. आणि या काळामध्ये सुरुवातीला दुर्लक्ष, मग संघर्ष, मग दखल घेतली गेली, मग त्याची किंमत मोजावी लागली आणि अखेर विविध आयोग समित्या यांच्यातून जात 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 मध्येच मग राणे यांच्या आयोगाला त्याच्यात आरक्षण दिलं गेलं, म्हणजे किमान जाहीर करण्यात आलं, पण ते टिकलं नाही, कारण त्यासाठी आयोगाच्या ज्या काही नियम अटी असतात त्या पाळल्या गेल्या नव्हत्या, त्यामुळे तो मागे पडला. देवेंद्र फडणवीस सरकार आलं, मग त्यांनी जी काही कॉन्स्टिट्यूशन एक संविधानिक निर्मिती रचना करायची असते ती घडवून आणली. त्याद्वारे हा आयोग बसवण्यात आला, गायकवाड आयोग, आणि मराठ्यांना एससीबीसी प्रवर्गा अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय झाला. आणि तो देत असताना
आणि महत्वाचं आहे कारण पुन्हा माझ्या पुढच्या बोलण्यामध्ये हा मुद्दा येणार आहे. ते देत असताना प्रस्थापित ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा हा मुद्दा होता. आता इथे अडचण अशी तयार झाली की एकीकडे केंद्रानं हा पवित्रा घेतला की राज्यांना कुणालाही ओबीसी ठरवण्याचा अधिकार नाही, तो आहे केंद्राकडे. देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्येच केंद्राला अपील करण्यात आलं की हा अधिकार तुम्ही राज्यांना दिला पाहिजे. जो संघर्ष हा आतापर्यंत चालू होता आणि आज त्याच्यावरती तोडगा निघतोय. लोकसभेमध्ये ते विधेयक पारित झालेलं आहे आणि आता उद्या राज्यसभेत ते पारित होणारे उघड आहे कारण सगळ्या पक्षांनी मान्यता दिलेली आहे. सगळ्या पक्षांची एकी दिसून आलेली आहे, सत्ताधारी विरोधकांची. त्यामुळे ते उद्या राज्यसभेत पारित होणं ही औपचारिकता आहे. मग आता काय होणार? कारण मी तर माझ्या याच्यात म्हटलेलं आहे की आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार. ते काही प्रमाणात खरं सुद्धा आहे, काही प्रमाणात. पण अडचण अशी आहे की राज्य सरकार आरक्षण नाही देऊ शकणार. म्हणजे असं इम्प्रेशन होऊ शकतं आपलं की राज्य सरकार हे आरक्षण देणार आहे. तर राज्य सरकार आरक्षण नाही देऊ शकत. राज्य सरकार आपल्या राज्यातील असे समाज ज्यांची मागणी होते की ती ओबीसी मध्ये समावेश करावा, यासाठीची जी यादी बनवावी लागते, सुधारणा करावी लागते, त्याबद्दलचे अधिकार राज्य सरकारकडे पुन्हा आलेत. लक्षात घ्या, पुन्हा आलेत, असं मी शब्द वापरतोय, पुन्हा आलेत. त्याचं कारण मी या विषयाबाबतीत आता व्हिडिओ करण्यापूर्वी ज्या काही तज्ज्ञांशी मान्यवरांशी बोललो त्यांचा मुद्दा असा आला त्यामधून की हा नवीन निर्णय नाहीये. असं मुळात प्रावधान होतं, अशी योजना होती, अशी व्यवस्था होती, ती केंद्रानं बदलली आणि मग रेटा वाढल्यानंतर कारण मग सगळं झालं की राज्य सरकार म्हणू लागले तुमच्याकडेच सगळे अधिकार आहेत केंद्राकडे, मग तुम्हीच द्या आम्हाला आरक्षण किंवा नकार तरी द्या, पण आमच्यावरती ते टाकू नका. मग आता मोदी सरकारने काय केलं की ते अधिकार, सूची ठरवायचे अधिकार राज्याला दिलेले आहेत. आणि त्यामुळे मग आपण महाराष्ट्रापुरता बोलूयात. महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या बाबतीत म्हणजे आता सध्या मराठा समाजाचा मुद्दा चालू आहे त्यामुळे आपण म्हणूयात मराठा समाजाच्या बाबतीत या सूचीमध्ये त्याचा अंतर्भाव होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता याच्यात पुन्हा दोन मुद्दे होतात. एक, मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध झालेलं आहे, तो आधीचाच मुद्दा लक्षात घेऊन 2018चा तोच मुद्दा लक्षात घेऊन या सूचीत ऍड होईल का? कारण सूची पुन्हा बनवावी लागेल, जे काही दिसतंय सूची पुन्हा बनवावी लागेल. मग तोच 2018चा निर्णय लागू होऊन सूचीमध्ये घालण्यात येईल का? पहिला मुद्दा. की पुन्हा एकदा या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागेल कारण निर्णय आत्ताचा आहे. साधारणपणे समज असा आहे की मराठ्यांच्या बाबतीतला 2018चाच मुद्दा लागू धरून या नव्या सूचीमध्ये राज्याच्या मराठ्यांचा समावेश केला जाईल. आणि मला खात्री आहे की आता या निर्णयानंतर महाराष्ट्र प्रदेश भाजपकडून दबाव वाढेल की आता मोदी सरकारने आपलं म्हणणं करून दाखवलेलं खरं आणि देशातल्या अन्य मागास समाजासाठी सुद्धा एक स्वागतार्ह पाऊल उचललेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकार आता काय करणार. त्यामुळे जे काही असेल ते आता सरकारसमोर अडचण अशी की अशा सूचीमध्ये मराठ्यांचा समावेश करायचा झाला की त्यांच्यासमोर अडचण असणार की उर्वरित ओबीसींचं काय करायचं. कारण लगेच ही बातमी आल्यानंतर प्रकाश शेंडगे किंवा अन्य मान्यवर ओबीसी नेते यांनी रिझर्वेशन्स म्हणजे आपलं काय म्हणू त्याला, रिझर्वेशन्स म्हणजे आरक्षण या अर्थानं नाही, ज्याला आपण म्हणू की काही मुद्द्यांबद्दलचा आपला मतभेद व्यक्त केलेला आहे. आणि त्यामुळे मराठ्यांचा आता या नवीन सूचीमध्ये समावेश करणं राज्य सरकारच्या मनात जरी असलं तरी त्यांना त्यात ते सोपं राहणार नाही. कारण अशा सूचीत प्रत्यक्ष समावेश करणं म्हणजे जो माझा पुढचा मुद्दा असणार आहे त्याच्यासाठी ओबीसींना थेट त्यांच्या समोर जावं लागेल. तो मुद्दा कुठला, तो पुढे येणार आहे. तर काय होईल मग या सूचीमध्ये? एकतर पूर्वलक्षी प्रभावाने 2018चाच मुद्दा मान्य करत मराठा समाजाचा समावेश या सूचीमध्ये होईल, ओबीसींच्या सूचीमध्ये होईल. आणि मग काय होणार आहे? आरक्षण मिळणार आहे? नाही, आरक्षणासाठी जावं लागणार आहे केंद्राकडे. का? 50% मर्यादा. कारण ती मर्यादा अखेर जी सारख्या अनेक याच्यामुळे कोर्टाच्या केसेसमुळे आणि दाखल्यांमुळे आपण 50% मर्यादा मांडत आलेलो आहोत, ती आता एकदा अधिकृतरित्या, कारण घटनेमध्ये तसा उल्लेख नाही, अधिकृतरित्या या दोन्ही सदनांना मिळून केंद्राला मिळून ती पार करावी लागेल, ती कॅप हटवावी लागेल, ती मर्यादा काढावी लागेल आणि 50% मर्यादा ओलांडावी लागेल. त्यासाठी पुन्हा केंद्राकडे जावं लागेल. म्हणजे महाराष्ट्रानं ठरवलं की आम्ही आमच्या या सूचीमध्ये मराठा समाजाचा समावेश केलेला आहे, मत आला आरक्षणाचा मुद्दा, पण तो इम्प्लिमेंट करण्यासाठी पुन्हा केंद्राबरोबर सहकार्य, संघर्ष जे काय असेल ते करावं लागेल. इथे पुन्हा बॉल जाणारे केंद्राकडेच, कारण 50% मर्यादा तुम्ही हटवा. कारण ईडब्ल्यूएस ला सुद्धा तेच लागू होणार आहे जे ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचं आरक्षण
केंद्रानं जाहीर केलेलं आहे, त्यासाठी सुद्धा हा अडचण येणारच आहे. शेवटी हे सगळं जाऊन थांबणार आहे 50%वरती. 50%ची कॅप, 50%ची मर्यादा काढण्याच्या बाबतीत. आता पुढचा मुद्दा पण आणखी इकडे, आता 50%ची मर्यादा ओलांडणं केवळ संसद आणि राज्यसभेने निर्णय घेतला म्हणून सगळ्या गोष्टी थेट मान्य होतात असं नाही. आपल्याला कल्पना आहे, सुप्रीम कोर्ट हे देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठीची संस्था आहे. उद्या समजा संसदेने काहीतरी एक निर्णय बनवला बहुमताने म्हणून तो लगेच पारित होतो अशातला भाग नाहीये. सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती आपली रिझर्वेशन्स मांडू शकतं, त्याच्यात हस्तक्षेप करू शकतं, त्याच्याबद्दल आलेल्या याचिकांना दखल घेऊ शकतं आणि त्यामुळे हे इंटरप्रिटेशन पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाणार आहे. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, हे सगळं कशासाठी? 50%ची मर्यादा काढून घ्यायची, आरक्षणाची मर्यादा वाढवायची, पर्यायानं बेसिकली ओबीसीची मर्यादा वाढवायची आणि त्यामध्ये या जाती समूहांच्या ज्या मागण्या वर्षानुवर्ष होत्या त्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यायचा. आता पुढचा मुद्दा येतो आणि हा मुद्दा मात्र थोडा नाजूक आहे आणि त्या बाबतीतच सगळा संघर्ष सुरू आहे आणि प्रस्थापित ओबीसी समाजाचे नेते म्हणतायत, त्यांची भीती जी व्यक्त होते ती मी तुम्हाला सांगतोय. आरक्षणाची मर्यादा वाढवा किंवा आहे त्या आरक्षणामध्ये समाविष्ट करा. कारण लक्षात घ्या, ओबीसी अंतर्गत पुन्हा सब रिझर्वेशन नाही, ओबीसी म्हणजे ओबीसी रिझर्वेशन. एकदा का मोठ्या समूह गटांना जेव्हा त्या आरक्षणामध्ये सामील केलं जाईल, हे विचार करा, जर का तुम्हाला स्क्रीन दिसत असेल, हे सगळं म्हणून ओबीसी आरक्षण आहे, हे एवढं, आणि याच्यामध्ये छोटे मोठे असे सगळे घटक आहेत. आता याच्यामध्ये एक प्रचंड मोठी क्वांटिटी आपण ऍड केली तर आहे त्या जागेमध्ये ती बसणार कुठे? ती कुठेतरी याच्यातच जाणार. ती इतर वर्गाला कदाचित एनव्हलप करणार किंवा त्या वर्गाबरोबर शेवटी जागा वाटपाचा काहीतरी एक मुद्दा असणारच आणि तो असं ठरवता येत नाही. म्हणजे ओबीसी अंतर्गत मराठा आरक्षण, अन्य कुठल्या समाजांचं आरक्षण असं ठरवता येत नाही, कारण तिकडे ओबीसी म्हणजे ओबीसी होऊन जातो. आणि ह्या भीतीमुळे, या स्पेसिफिक भीतीमुळे 50%च्या आत आरक्षण असो की 50%च्या बाहेरचं आरक्षण असो, कारण लक्षात घ्या पुन्हा जातीनिहाय आरक्षण देता येत नाही. म्हणजे असं नाही म्हणतात की मराठा समाजाला एक अमुक 15-16% विशेष वेगळं आरक्षण, कारण एसीबीसी मध्ये सुद्धा लक्षात घ्या, एसीबीसी हा सुद्धा क्लास आहे, ती कास्ट नाहीये. आणि म्हणूनच मराठा समाजातल्या नेत्यांनी सुद्धा म्हटलं की आमचं काही एकट्याचं म्हणणं नाहीये, आमच्या या एसीबीसी आरक्षणामध्ये तुम्ही मुसलमानांना सुद्धा घेऊ शकता किंवा अन्य कुठले असे घटक असतील त्यांना सुद्धा घ्या, असं मराठा नेते म्हणालेले आहेत. कारण त्यांना सुद्धा कल्पना आहे की जाती विशेष आरक्षण नाही आहे. अडचण अशी आहे की एसीबीसीच्या आरक्षणाला नेहमीच वैधानिक प्रॉब्लेम येणार आहेत, म्हणून त्यांचं सगळ्यांचं आता म्हणणं पडलेलं की आमचा थेट ओबीसी मध्ये समावेश करा. आणि ओबीसी समावेश करायचा मुद्दा आला की सूचीचा मुद्दा आला, राज्य शासनाने ठरवायला पाहिजे, त्याची मुभा मिळालेली आहे, त्यामुळे सूचीत समावेश झाला असं आपण धरून चालतोय. मग पुढे काय होणार? मग पुढे 50%च्या मर्यादेचा मुद्दा येणार आणि ते पुन्हा केंद्राकडे जाणार आहे. आणि मला जितकं समजतंय, राजकारण जेवढं मला कळतं एक विद्यार्थी म्हणून, तो मुद्दा असा की 2024च्या इलेक्शन पर्यंत या मुद्द्याला हात घालणं फार अवघड ठरणार आहे. 2024च्या इलेक्शन पर्यंत 50%ची मर्यादा वाढवणं हा मुद्दा फार ज्वलनशील असा मुद्दा ठरू शकतो. त्याच्यामुळे केंद्र सरकार इतक्या लवकर काही त्याच्यासाठी करेल, कदाचित त्यांनी आता एक जागा तयार करून दिली की आता या मुद्द्यावरती जरा थोडा काळ जाईल आणि मग पुढे ठरवतील की मग 50%ची कॅप काढण्यासाठी काय करायचं. कारण ते इतकं सोपं असतं तर ते यापूर्वीच निर्णय झाला असता. पण या निमित्ताने एक दिसून येतंय ते असं की आता आरक्षणाच्या बाबतीत काही एक मार्ग प्रशस्त करण्याची सुरुवात झालेली आहे. विशेषतः महाराष्ट्रापुरताच नाही, अन्य राज्यांमध्ये जिथे अशी सुरुवातही झालेली नाहीये त्यांना आता निर्णय घ्यावा लागेल. रेड्डी असतील, लिंगायत असतील, जाट, गुज्जर, मीणा असतील, या सगळ्यांच्या बाबतीत त्या राज्यांना आता निर्णय घ्यावे लागतील की यांच्या ओबीसी सूची समावेशाचं काय करायचं. महाराष्ट्रामध्ये तो मुद्दा तितकासा आता भेडसावणार नाही, कारण एक जनमानस तयार झालेला आहे. पुढचा मुद्दा 50%चा असणार आहे, तेव्हा याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. फार मोठी घडामोड आहे, कारण आपल्या सगळ्यांच्या समाजामध्ये असणाऱ्या एका मोठ्या आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या मागास वर्गाचं भवितव्य याशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा याकडे लक्ष द्यावं लागेल. नेहमीप्रमाणे माझा व्हिडिओ झाला की मी तुमच्याकडे येत असतो, तुमच्या कमेंट जाणून घेत असतो, त्याच्यावरती प्रतिक्रिया देत असतो, तुमचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी या कमेंट्स जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मी आता पहिल्यांदा साम टीव्हीच्या फेसबुक पेजवरच्या या कमेंट्स घेतोय. मला समोर दिसत आहेत शंतनू सरनाईक.
शंतनू सरनाईक असं म्हणतात, मी मराठा समाजाचा आहे पण मला हे अत्यंत चुकीचं वाटतं. 50% मध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाऊ शकतं. फक्त यासाठी राजकीय पक्षाने मताचं राजकारण न करता प्रामाणिक प्रयत्न करावेत. 50% जागा आरक्षित आणि 50% खुल्या ठेवल्या तर जो खरा गुणवंत आहे त्याला सुद्धा संधी मिळेल. पण शंतनू सरनाईक जी, मी जसं या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, 50% हे सुद्धा पूर्ण आरक्षण नाहीये. त्यातलं ओबीसी आरक्षण 27च्या घरामध्ये, साधारण 27%च्या घरामध्ये ओबीसी आरक्षण आहे. तुम्ही ते 50% नाहीये. बाकीचे SC ST आरक्षण वेगळं आहे. 27% आरक्षणामध्ये मुळात अनेक ओबीसी जाती आहेत. त्यात मराठा समाजाचा समावेश केल्यास काय होईल, हा दोन्हीकडनं वादाचा मुद्दा आहे. मराठ्यांचं पण काही म्हणणं आहे, अन्य ओबीसींचं पण काही म्हणणं आहे. मला ज्ञानदेव काशीद विचारतायत, प्रसन्न सर, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येईल का? आता ओबीसीतून आरक्षण हा प्रवर्गाचा मुद्दा म्हणताय का टक्क्यांचा मुद्दा म्हणताय, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आता तुम्ही ते स्पष्ट केलेलं नाही, पण मी धरून चालतो तुमचं की तुम्ही ते गृहीत धरलेलं आहे काहीतरी, की ओबीसीमधून आरक्षण कसं देता येईल असं तुमचं म्हणणं आहे. म्हणजे ज्या विषयावरती अनेक आयोगांना थेट उत्तर मिळालं नाही एका झटक्यात, केंद्राला उत्तर मिळालं नाही एका झटक्यात, तुम्ही माझ्या सारख्या एका गरीब बिचाराला, पत्रकाराला विचारतात की आरक्षण देता येईल का. पण जेवढं मला कळतंय, जेवढं मला समजतंय, ज्या दिशेनं सगळ्या घडामोडी चाललेल्या आहेत ते पाहता एक परस्पर सामंजस्याने आज ना उद्या 50%ची कॅप वाढवून, म्हणजे ती मर्यादा कमी करून आणि जागा वाढवून, टक्केवारी वाढवून, हे मी खूप ढोबळमानाने सांगतो, इतकं सोपं नसतं पण मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय, अशा जाती समूहांचा समावेश सरकारला करावा लागेल. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं झालं तर होय, ओबीसी आरक्षण हा एकमेव पर्याय मराठा समाजासमोर असणार आहे, हे त्यांना सुद्धा कळलेलं आहे. SC BC किंवा अन्य कुठल्याही शब्दाने ओबीसी समाजातलं आरक्षण. आणि त्याच वेळी आणखी इकडे मी मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो की आरक्षणाच्या बाबतीत विचार करत असताना ही चर्चा मला काही मान्यवर वकिलांनी, कायदे तज्ज्ञांनी मला सांगितली होती की हा संघर्ष का तयार झाला. आणि अनेक मान्यवर मराठा नेते सुद्धा म्हणतात की हे सगळा संघर्ष तयार का झाला, आम्ही काय एवढं भांडतोय आरक्षणासाठी. त्याचं कारण या आरक्षणाच्या आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषावरती जेव्हा आर्थिक, शैक्षणिक, राजकीय या संधींवरती परिणाम होत असतो, त्यावेळी मग आम्हाला सुद्धा विचारायचं आहे की आमच्यातल्या या मागासांनी काय करायचं. आता याच्यात मी घुसत नाही फार, पण मग तुम्हाला पुन्हा मुद्दा येतो की आर्थिक मागास की सामाजिक मागास. लक्षात घ्या, मराठा समाजातले अनेक आपले मित्र पण मला सांगत असतात की आमच्यातली गरिबी तुम्हाला दिसत नाही का. मग वादासाठी मुद्दा असा उपस्थित होतो की तुमचा मागासले पण आर्थिक आहे, सामाजिक नाहीये. इतरांच्या तुलनेत हे इकडे बघावं लागतं. पण मी आता त्यांच्या बाजूने हे बोलतो आणि मी माझा फेसबुकवरच्या लेखातून सुद्धा वेळोवेळी मांडणी केलेली आहे की शेवटी आरक्षण तरी काय करतं. म्हणजे मराठ्यांचा प्रश्न बाजूला ठेवायचा, आरक्षण तरी काय करतं. तुम्हाला जेव्हा तुम्ही कोणत्याही, तुम्ही मागासवर्गीय समाजातले असा, अन्य मागासवर्गीय असा, आरक्षण काय करतं. आरक्षण जाती संपवतं का. आरक्षणाने, आरक्षण मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला जे लाभ होतात त्याच्याने जात संपते का. जात संपत नाही, जात तशीच राहते. जे काही जातीचे भेदभाव असतील नसतील ते तसेच राहतात. होतं काय, आर्थिक उन्नयन होतं. तो आपला बांधव जो सामाजिक किंवा कुठे असं आरक्षण घेतो त्याचं आर्थिक उन्नयन होतं. आर्थिक उन्नयन म्हणजे प्रगती झाल्यानंतर त्याला आपल्या बाबतीने कोणी जाती मानो किंवा न मानो त्याचं कल्याण झालेलं असतं, त्याचा स्तर वाढलेला असतो आणि शेवटी तो आर्थिक आहे, तो भौतिक आहे. आणि म्हणून त्या केसवरती मराठा समाजाचं हे म्हणणं की आम्ही मागास आहोत ते खरं ठरतं. हे मी खूप सोपे करून सांगतोय. सामाजिक मागास की आर्थिक मागास हा जो खेळ केला जातो याला उत्तर स्पष्ट असं आहे की जर का तुम्ही सामाजिक मागास आणि आर्थिक मागासमध्ये भेद करत असाल तर सामाजिक मागासाला आरक्षण मिळाल्यानंतर त्याचं सामाजिक मागासले पण कमी होतं की नाही होत, याचं उत्तर द्यावं लागेल. आणि ते होत नाही, कारण सामाजिक मागासले पण म्हणजे काही डिफाईनच करता येणार नाही. आणि त्याला आरक्षण मिळाल्यानंतर ते कमी होते कसं डिफाईन होणार. एखाद्या मागास समाजातून आलेल्या व्यक्तीच्या इतिहासामध्ये जे सामाजिक मागासले पण असतं, तसं आताच्या काळामध्ये त्याला संधी मिळाली की त्याचं आर्थिक उन्नती होते, सामाजिक उन्नती होते. ही ओळखणार कशी, याच्यात जात नाही, कारण थोडंसं अकॅडमिक होईल आणि कदाचित मी कंटाळवाणा होण्याची मला भीती वाटते. पण हे बोलण्याचा अर्थ असा की मराठा आरक्षणाची केस स्ट्रॉंग आहे आणि ती या मुद्द्यावरती लढली जाऊ शकते. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सगळं एवढं लांबलचक सांगितलं, त्याचा अर्थ असा की असं ओबीसी आरक्षण देता येऊ शकतं. पण त्यासाठी समन्वय आणि संवाद या दोन सूत्रांचा फार मोठा वाटा आहे. ओबीसी समाजाला सोबत घेणं, त्यांच्याशी सलग संवाद साधणं, मध्यमार्ग काढून घेणं, कारण त्याच्यामधला पुन्हा राजकीय आरक्षणाचा एक बेसिक मुद्दा मांडला जातोय. कारण ओबीसी नेत्यांचं म्हणणं की हे सगळं जाणार आहे राजकीय आरक्षणाकडे. आणि एकदा का राजकीय आरक्षणात गेलं की जिथे आमचे आता ओबीसी समाज, छोटे छोटे ओबीसी समाज राजकारणात उभे राहू पाहत आहेत, आताची 2-3 पिढ्या, आमच्या फक्त 2 किंवा 3 पिढ्या आरक्षणात उभ्या राहू पाहत आहेत, आरक्षणाचा फायदा घेऊन आमच्या या राजकीय आरक्षणावरती घाला येऊ शकतो, अशी ती भीती आहे.
सो मी जसं म्हणालो तसं सुसंवाद, समन्वय या 2 सूत्रांद्वारे हा मुद्दा मार्गाला लागू शकतो. मी आता नेहमीप्रमाणे माझ्याही कमेंट्सवरती येतोय, म्हणजे माझ्या फेसबुक अकाउंटवरती. गणेश मुळे म्हणतात की आता अन्य जातीचे लोक नवी मागणी करतील आणि पुन्हा राजकीय पोळी भाजली जाईल. गणेश मुळे यांचं हे म्हणणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. पण शेवटी असं आहे की आपला देश, सरकार आणि समाजाची शेवटी प्रत्येक समाजाला वाटत असतं की आपण कुठे दाबलो गेलेलो आहोत, आपल्याला संधी मिळत नाहीयेत. आता त्यांचं खरं खोटं किती आहे, त्याच्यात कितपत तथ्य आहे, कितपत दिली पाहिजे मदत. शेवटी जोरात प्रचंड मागणी केली की थोडे जरा हातात येईल असा सुद्धा एक विचार असतो, त्यामुळे तो विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मी इकडे एक थोडंसं इनकन्व्हिनियंट ट्रूथ तुम्हाला सांगेन. मगाशी माझा बोलता बोलता राहून गेलं. ते मला काही कायदेशीर तज्ञांनी हे सांगितलं होतं की आरक्षण प्रामुख्यानं एससी एसटींपुरता होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण ओबीसी जाती, खास करून लक्षात घ्या, आता उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, ओबीसी जाती आपण ज्यांना म्हणतो, ओबीसी जाती समूहावरती झालेले सामाजिक अन्याय, अत्याचार किंवा त्यांची आर्थिक स्थिती याची तुलना तुम्ही एससी एसटींसोबत करू शकता का, की ज्यांनी ते प्रचंड प्रमाणात भोगलेलं आहे? आजही ओबीसीमधल्या जाती समूह हे तितकेच ताकदवान, कर्तृत्ववान आणि सक्षम आहेत की जे आपल्या बळावरती आपलं कल्याण करू शकतात, समाजाचं कल्याण करू शकतात, देशाचं कल्याण करू शकतात. जेवढी सामाजिक परिस्थिती एससी एसटी बांधवांना पूर्वापार नव्हती. आणि म्हणूनच मला ज्यांचा हा फीडबॅक आला होता तो असा होता की ओबीसी आरक्षण हा मुद्दा जर का मंडल आणि व्हीपी सिंग यांच्याद्वारे पुढे आला नसता, की जो इंदिरा गांधींनी येऊ दिला नव्हता, तर भारतातलं आरक्षणाचं चित्र इतकं दाहक, गुंतागुंतीचं नसतं. पण ठीक आहे, आता ती चर्चा आता काही अर्थ नाही, कारण आता ते लागू झालेलं आहे. मला पुढे मुद्दे आले ते मी घेतोय. सुशील मेस्त्री म्हणतात, एवढी मारामारी करण्यापेक्षा एकतर सरकारने आरक्षण काढून टाकून आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे किंवा सगळ्या समाजाची लोकसंख्या मोजून प्रत्येक गटात समसमान वर्गीकरण, प्रत्येक गटाला 50% आरक्षणात समान वाटणी करा. हो, भारतातल्या जाती किती, समाज किती, प्रादेशिक अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक कसं देणार आरक्षण? असं नाही देत आहेत. त्यामुळे त्याला वर्ग धरावा लागतो आणि त्या वर्गातला समावेश हाच त्याच्यावरचा मार्ग आहे. भावेश चव्हाण या विचारतात, माझा तुम्हाला प्रश्न आहे की जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण यावरती तुमचं मत काय? आर्थिक निकषावरचा एक साधा सोपा मी म्हणजे तुम्हाला मुद्दा सांगतो की कॉम्प्लेक्सिटी काय आहे ती. समजा भावेश चव्हाण यांना आपल्याला आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचंय, तर भावेश चव्हाण काल गरीब असतील आणि अचानक त्यांना लॉटरी लागली, आणि जी तुम्हाला लॉटरी लागावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला एकदम लाखो रुपयांची लॉटरी लागली, तुमचा आर्थिक स्तर वाढला, तर मग त्या आरक्षणाचं काय करायचं? मग तुम्ही गरीब आणि श्रीमंत याच्यातला भेद तयार कसा होणार आणि प्रत्येक वेळी कसं लक्षात घेणार की ही व्यक्ती आरक्षित म्हणजे गरीब आहे किंवा नाही? त्यामुळे आर्थिक आरक्षण ऐकायला जरी बरं वाटत असलं, त्याच्यात काही प्रमाणात तथ्य सुद्धा असलं तरी थेट आर्थिक निकषावर आरक्षण याच्यात गरीबाची व्याख्या कशी तुम्ही करणार आहात आणि आजच्या काळात ती गरिबीची व्याख्या कशी असेल? कालचा गरीब उद्या असतो की नाही? आरक्षण मिळाल्यानंतर त्याची गरिबी जाते. म्हणजे समजा एखाद्याला नोकरी लागली, तो गरिबीच्या स्तरापासून वरती आला, मग आता काय करायचं? असे काही मुद्दे आहेत, त्यावरती खूप डिस्कशन झालेले. पण हे खरं आहे की या देशात ते पॉप्युलर म्हटलं तरी चालेल, पोटाला जात नाही असं म्हणतात, पोटाला जात नसते. त्यामुळे आर्थिक मागास, आर्थिक गरीब, आणि शेवटी मी तर म्हणालेलोच आहे, मी मगाशी सुद्धा म्हणालो की शेवटी आरक्षण करतं काय? आरक्षण काही जाती नाही हटवत, जाती व्यवस्था नाही हटवत, जाती व्यवस्था स्ट्रॉंग आहे. कोण दाखवू शकतं मला की आरक्षणामुळे जाती नष्ट झाल्या? तसं कोण दाखवू शकतं मला? कोणी डिबेट करू शकतं यावरती? त्यामुळे अल्टिमेटली उन्नयन होतं आरक्षणाचा फायदा घेतलेल्यांचं, ते आर्थिक, भौतिक. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते काही प्रमाणात बरोबर आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांसाठी काही तरतुदी केल्या पाहिजेत, कारण आजच्या काळात गरिबी हा तुमच्या सगळ्या जातीने, एकदा गरीब असाल तुम्ही की तुम्ही कोणत्याही जातीचा असा, म्हणजे सवर्ण जातीमध्ये जर का दुसरा गरीब असेल प्रचंड, तर तो सवर्ण गरीब असला तरी तो त्याच्याबरोबर रोटी बेटी व्यवहार किंवा अन्य सामाजिक व्यवहार तितके चांगल्या प्रकारे होत नाहीत. पण तेच आर्थिकदृष्ट्या उत्तम दर्जाचा अन्य जाती असेल आणि सवर्ण जाती असेल, तर त्यांच्या दोघांमध्ये असे परस्पर संबंध बनण्याची शक्यता वाढते. आणि गजेंद्र गुंजाटे म्हणतात, नक्कीच ओबीसीची जनगणना करून बाकीच्यांना जसं लोकसंख्येवर आरक्षण आहे तसं इतरांना पण लागू व्हायला पाहिजे. निलेश ओक यांचं म्हणणं आहे, लेट्स रिझर्व इट, गिव्ह 10% रिझर्वेशन फॉर ब्राह्मिन्स अँड मेक रिमेनिंग 90% ओपन फॉर ऑल अदर्स. आता याच्यामध्ये पुन्हा आरक्षण हे नेमकं गणित कसं आहे? 100%चा आकडा म्हणजे तुम्ही कशा प्रकारे बघता? या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. बरं, आरक्षण असं ठरवलं आणि दिलं नाही, तुम्हाला त्याच्यातलं तुमचा मागास पण सिद्ध करावा लागतं. मग तुमचं कोणत्या प्रकारचं मागास पण आहे?
आता तुम्ही ज्याला जाती आधारित हा उल्लेख केला, म्हणजे डिस्कशन करू की तुम्ही म्हणतात की ब्राह्मणांना आरक्षण नाही, पण ते जाती आधारित आरक्षण आपल्याकडे नाही आहे, वर्गाच आहे. तुम्हाला वर्ग ठरवावा लागेल. जसं मराठा समाजाने सांगितला आमचा हा सामाजिक वर्ग अशा प्रकारचा आहे म्हणून आमचा ओबीसी समावेश हवा. दिगू दुधे म्हणतात धनगर रिझर्वेशन कसं दिली जाईल प्लीज टेल. धनगर रिझर्वेशनचा मुद्दा आणखी वेगळा आहे, कारण तो ओबीसीचा नाही आहे. तो ओबीसीचा तो धनगडचा जो झालेला आहे त्यांच्यामुळे तो नुसता तितका नाही आहे. तुम्हाला म्हणजे तो तितका थोडा कॉम्प्लेक्स आहे. आणि त्या बाबतीत मग तुम्हाला तर माहिती आहे की केंद्रामध्ये काही ठिकाणी धनगरांना आरक्षण आहे पण इथे धनगरांना नाही आहे. मग ते त्यांचं हे वेगळं आहे, माफ करा, पण जो सेगमेंट आहे तो आरक्षणाचा वेगळा देण्यात आलेला आहे. आणि त्यांची मागणी आहे की आमचा योग्य त्या सूचीमध्ये समावेश करावा. पण ही कॉम्प्लेक्सिटी आता सगळ्याची उत्तरं लगेच नाही. मी जसं म्हणालो तसं ज्याच्यावरती वर्षानुवर्षाचे संघर्ष झालेले आहेत, आयोग समित्या मोर्चे निघालेले, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्याकडे एका सेकंदात मागताय. त्यामुळे मी याचं उत्तर द्यायला थोडासा असमर्थ आहे. पण याकडे मी खरंच इंटरेस्टने मी बघतोय की यामुळे पुढे काय मार्ग निघू शकतो. रुद्र शिव म्हणतात महाराष्ट्रात मात्र या निर्णयाचे स्वागत करायचे की विरोध, याबाबत एकमत नाहीये. खरंय किंबहुना मराठा समाज सुद्धा लगेच याच्यावरनं हुरळून गेला असेल असं मला मुळीच वाटत नाही. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे की खरी लढाई ही 50% मर्यादेवरची लढाई. सूचीमध्ये ते आलेच असते, कारण ते तसंही आयोगाने मान्य केलंच होतं. सूचीमध्ये आले, आणखी एक अधिकृतता पार केली, एक आणखी कंडिशन पार केली. 50%चं काय, कारण 27% ऍड करता यायला अवघड आहे. मग 50%चं बॅरियर मोडायचं असेल आणखी वेगळा प्रवर्ग करून ओबीसी अंतर्गत किंवा कोणत्याही मार्गाने, तर 50%ची बॅरियर मोडावं लागेल. मग पुन्हा तोच मुद्दा आला, मग 50%चं काय करायचं, पुन्हा आपण केंद्र सरकारकडे जाणार. असा हा सगळा विषय आहे जो मी मगासपासून मांडायचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मी अनेक गोष्टी बऱ्यापैकी सोप्या करून सांगितलेल्या आहेत. त्यातल्या सोपे करण्याच्यामुळे त्यातली तांत्रिकता मी डिस्टर्ब करतोय हे मान्य करून सुद्धा मी सोपे करण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही ते समजून घ्या, अन्यथा मला सगळे आकडेवारी आणि आयोगांची नावाने सांगत बसवलं असतो तर मग तो खूपच म्हणजे फार बोरिंग झालं असतं. म्हणून मी खूप सोपं करून सांगितलंय. पण मी तुम्हाला एक इकडे सांगू इच्छितो, आज रात्री 10 वाजता साम टीव्हीच्या आज दिनांक या बुलेटिनला पाहायला विसरू नका, कारण सुरुवातीला आम्ही फार महत्त्वाचे इनपुट्स याबद्दलचे तुम्हाला आणणार आहोत तुमच्यासाठी. त्यामुळे जरूर बघा, त्याच्यात तुमचे अनेक प्रश्न, तुमच्या शंका फिटतील. एक काही चांगल्या नवीन कमेंट्स आल्या ते मी पटकन मी घेतो, कारण इतक्या लोकांनी चांगल्या कमेंट्स दिलेल्या आहेत. दिनेश रोडे म्हणतात सगळं आरक्षण रद्द झालं पाहिजे. अनंत दिवे म्हणतात 100% आरक्षण करावे लागेल. महेश सोळंकर म्हणतात 50%हून अधिक आरक्षण कसं काय कोर्टामध्ये मंजूर होईल, हे सरकार कसं काय त्याचा पाठपुरावा करेल. महेश बोरकुटे म्हणतात या निर्णयामुळे ओबीसी मराठा वाद वाढेल काय. बोरकुटीची माझ्या मते आतापर्यंतचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये जरी वादविवाद असला तरी ज्याला मी म्हणतो मतभेद आहेत पण मनभेद नाहीत. अजूनही ओबीसी नेते आणि मराठा नेते यांच्यात समन्वय आणि संवाद दिसून आलेला आहे. थोडे आवाज चढतील, थोडेसे काय जसे शड्डू ठोकले जातात दोन पैलवानांमध्ये तसे शड्डू ठोकले जातील, पण संघर्ष आणि एकमेकांमधला संघर्ष ही महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळे याच्यातून मला तुम्ही म्हणता तसा संघर्ष मला दिसत नाही. हे खरं आहे की ओबीसी समाजाची काही एक काळजी आहे, त्यांचे काही प्रश्न आहेत, पण ते जर का मार्गी लागले परस्पर संवादाने, ज्याचे मी 2 सूत्र म्हणालो आहे, परस्पर संवाद, समन्वय, या 2 मुद्द्यांवरनं त्याचा मार्ग निघू शकतो. ज्ञानदेव काशीद विचारतात प्रसन्न सर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येईल का. या प्रश्नाला मी उत्तर असं देतो, ओबीसीतून आरक्षण द्यावं लागलं ते ओबीसीतूनच द्यावं लागेल. अन्य कुठला प्रवर्ग ही केवळ तांत्रिकता ठरेल आणि अल्टिमेटली जावं लागेल ओबीसी मध्ये. देता येईल का, तर मी मगाशी म्हणालो तसं जे अनेक आयोग समित्यांच्या नंतर सुद्धा अजून चर्चेतला मुद्दा आहे तो तुम्ही माझ्याकडे एका क्षणात त्याचं उत्तर मागताय. पण जर का द्यावं लागलं तर ते ओबीसीतून द्यावं लागेल. त्यासाठी फक्त, आणि हे यापुढे करावं. चला तुमच्या या प्रश्नाला मी थेट उत्तर देतो सुद्धा. या प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की त्या प्रवर्गांमध्ये काही जाती त्या प्रवर्गांमध्ये अधिक सबळ आहेत आणि म्हणून त्या प्रवर्गांमध्ये सुद्धा बाकीच्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या या विशिष्ट प्रवर्गात सुद्धा आम्हाला आरक्षणाचे फायदे मिळत नाहीयेत, ही विशिष्ट जात आमच्या आरक्षणाचं जास्त लाभार्थी आहे आणि त्यामुळे जाती अंतर्गत प्रवर्ग तयार करण्यात यावेत किंवा आरक्षणाचा रिव्ह्यू घेऊन ज्यांचं उन्नयन झालेलं आहे अशांना बाजूला करून नव्या जातींचा समावेश करावा. तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर ओबीसी आरक्षण. दुसरा मुद्दा ओबीसी आरक्षणाचा रिव्ह्यू आणि सगळ्याच आरक्षणाचा रिव्ह्यू त्या गरजेनुसार.
तिसरा मुद्दा जातीय आरक्षण म्हणजे ओबीसी आपल्याकडे वर्गाचं आरक्षण असलं तरी त्याच्या अंतर्गत विशेष प्रवर्ग तयार करावे लागू शकतात, पण त्याच्यामध्ये मर्यादा अशा की किती जातींचे किती छोटे छोटे प्रवर्ग करणार, जागा किती उरणार, त्यामुळे तोही मुद्दे आहेत, पण साधारणपणे ह्याला उत्तर देता येऊ शकतं. चंद्रबंद मंत्री म्हणतात आरक्षण वाढल्यामुळे गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत जाणार. माझ्या मते ह्याला मेरिटोक्रेसी नावाचा शब्द आहे. आरक्षण गुणवत्ता ह्या डिस्कशनमध्ये आपण जर का त्याच्याकडे एक सिरियस चर्चा म्हणून करणार नसू, तो केवळ ती एक ढाल ठरते आरक्षणाचा मुद्द्याला उडवून लावण्यासाठीची, त्यामुळे मी त्याच्यात जाणार नाही. कारण मेरिटोक्रेसी हाच मुद्दा लावायचा झाला तर भारतामध्ये ज्यांनी मोठमोठे आर्थिक घोटाळे केले ही मंडळी सगळी मेरिटवालीच होती की, बुद्धिमत्ता होतीच त्यांच्याकडे, उत्तम वर्गातून शिकून बिकून सगळे आले होते. त्यांनी काय केलं आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मेरिटोक्रेसी आणि गुणवत्ता म्हणजे मेरिटोक्रेसी आणि आरक्षणाचा असा व्यस्त संबंध दाखवून देणे माझ्या मते चुकीचं ठरेल. शरद पाटील म्हणतात समान नागरी कायदा लागू करावा. माझ्या मते हा गैरसमज आहे. समान नागरी कायदा लागू केल्यामुळे आरक्षणाच्या तरतुदींवर काही प्रभाव पडणार नाहीये. गैरसमज काढून टाका. समान नागरी कायदा आणि आरक्षणाच्या तरतुदी याचा संबंध नाही. एनिवे, सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगा. मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो. माझा व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो, त्यामुळे मला तुमच्या कमेंट्स सांगा, कमेंट्स कळवा. मी स्वतः फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, ट्विटरवरती आहे. याशिवाय आमचा चॅनल साम टीव्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि युट्यूबवरती सुद्धा. युट्यूबवरती तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनल, म्हणजे अपडेट्स तुम्हाला मिळतील. आणि फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, ट्विटरला तुम्ही आम्हाला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला त्याच्यात सुद्धा अपडेट्स मिळतील, बातम्या तुम्ही बघू शकाल. याशिवाय आमची वेबसाईट आहे samtv.com आणि आमचा ॲप आहे जे तुम्ही मोबाईलवरती डाउनलोड करा असं मी तुम्हाला सुचवेन. आणि आमचा टीव्ही तर आहेच, चॅनल आहे आमचा साम टीव्ही. त्यामुळे ताज्या बातम्यांसाठी वेगवान, विश्वसनीय आणि विविध घडामोडींकरता पाहत रहा साम टीव्ही, सामर्थ्य महाराष्ट्राचं.